मोर्चा विरोधातला मोर्चा आहे त्या मोर्चाला सगळे आमदार अशा प्रकारचा शिवसेना हा मोर्चा शिवसेनेचा आहे. हा मोर्चा फक्त धारावी वाचवण्यासाठी नाही. मोर्चा आहे धारावी पुनर्वसन प्रकल्प. धारावी पुनर्वसन प्रकल्प हा या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा होताना आम्हाला दिसतोय. धारावी पुनर्वसन प्रकल्प हा या देशातला सगळ्यात मोठा TDR घोटाळा. आणि धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा. नुसतं धारावी वाचवा नाही, धारावी हा पहिला घास आहे आणि त्यानंतर मुंबई गिळण्याचं हे गुजराती लॉबीचं फार मोठं कारस्थान आहे. हे मुंबई गिळण्याचं हे गुजरात लॉबीचं गुजरात मॉडेल हे जबरदस्त पद्धतीने पुढे जात आहे. आणि तुम्ही जर त्या संपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास कराल तर भारतीय जनता पक्षाचे जावई गौतम अडाणी आणि त्यांची कंपनी यांना संपूर्ण मुंबईचा 7/12 त्यांच्या नावावरच केलेला आहे. अशा पद्धतीचा तो प्रकल्प निर्माण केलेला आहे. धारावीतल्या गरीब लोकांना त्यांची घर मिळायला पाहिजेत. त्यांचे तिकडे जे व्यवसाय आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं ते व्यवसाय त्या तिथेच त्यांनी करण्यासाठी त्यांना जागा मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. पण हा प्रकल्प मग सरकार का करत नाही? सरकारनं जॉईंट व्हेंचरमध्ये एखादा प्रकल्प करावा. इतकं मोठा धारावी तुम्ही एका उद्योगपतीच्या घशामध्ये घालताय, जो तुमचा जावई असं सांगतोय. हा पहिला प्रश्न आहे. दुसरा विषय असा आहे की गौतम अडाणी आणि त्यांच्या कंपन्या त्यांचे पोर्ट्स गुजरातमध्ये आपण पाहत असाल गेल्या काही काळापासून मुंद्रा पोर्टवर सातत्यानं ड्रग्स उतरत आहे आणि ते ड्रग्स महाराष्ट्रात येत आहे. आता अख्खं धारावी जर अशा लोकांच्या हातात जाणार असेल तर अख्ख्या मुंबईमध्ये का तुम्हाला ड्रग्सचा व्यापार करायचा तिथे त्यांच्या हातात देऊन ही लोकांच्या मनात शंका आहे. धारावीतल्या पोरांना काय ड्रग्सच्या पुड्या विकायला द्यायच्यात का? तुम्ही जर अभ्यास करा धारावीतल्या लोकांच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसून एक प्रकारे आवळा देऊन कोवळा काढण्याचा प्रकार है. मुंबई बेचने की बहुत बड़ी साजिश है. देश का सबसे बड़ा TDR घोटाला अगर कहाँ हो रहा है तो धारावी डेवलपमेंट प्रोजेक्ट में हो रहा है. बोला. हा मोर्चा धारावीतून निघेल आणि धारावी टी जंक्शन जे आहे तिथून निघेल आणि जे अडाणींचं मुख्यालय आहे BKC मध्ये हा मोर्चा तिथपर्यंत जाईल. हा मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून दबाव आणण्यात आला. अडाणींच्या विरुद्ध मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून वरिष्ठ स्तरावरून महाराष्ट्र सरकारवर दबाव आला आणि धारावीतल्या जनतेची मुस्कटदाबी करण्यासाठी पोलिसांवर प्रशासनावर सरकार तर मिंदेच आहे सगळ्यांवर दबाव होता. हा दबाव मोडून आम्ही हा मोर्चा काढतोय कारण आम्हाला मुंबई वाचवायची आहे, महाराष्ट्र वाचवायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दे काय धारावी विकास समितीने एक पत्रकार परिषद घेतली आणि आपला पाठिंबा सरकारला जाहीर केलेला आहे. बघा सरकारनं त्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा हा नेहमीचा प्रयत्न आहे. जसं राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली, शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला बरं, तसा हा प्रयत्न आहे. त्यानंतर धारावी बचाव ही जी समिती आहे त्यांचं सुद्धा पत्रकार परिषद झालेली आहे, आपण पाहिलं असेल. पण जसं शिवसेनेतले आमदार गेले, राष्ट्रवादीतले आमदार गेले, जनता आमच्या बरोबर आहे, तसंच धारावीत आहे. काही लोक सरकारला सामील झाले असतील, म्हणजे अडाणींना उद्योगपती ते कशी माणसं विकत घेतात आपल्याला माहिती आहे. पण या सगळ्याची पर्वा न करता आज जनता मोर्चामध्ये सहभागी होईल आणि लाखोंचा मोर्चा निघेल. TDR लॉबीच्या फायद्यासाठी तुतारी घेऊन धारावी मोर्चा काढण्यात येतो असं काय देवेंद्र फडणवीस काय म्हणतात त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. मी मगाशीच म्हणालो की या देशातला सगळ्यात मोठा TDR घोटाळा हा धारावी प्रकल्पाच्या निमित्तानं समोर येईल आणि त्या घोटाळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे हात कसे बरबटलेले आहेत हे सुद्धा समोर येईल. ज्यांचं या मुंबईच्या निर्मितीमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये शून्य योगदान आहे
असे लोक धारावीचा असा सौदा करू शकतात. धारावीमध्ये श्रमिक, गरीब, मजूर, कामगार राहतात, बरं का, दलित पददलित राहतात. हा त्यांना फसवण्याचा प्रकार आहे. आणि आज धारावीचा घास गिळलाय, उद्या अख्खी मुंबई गिळण्याची ही योजना आहे. अहो मी आत्ताच बोललो ना, मी आता उत्तर काय दिलंय. या देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं दिल्लीच्या मदतीने हा केलेला घोटाळा म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्प आहे. उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी केंद्र रद्द करण्यात आलं होतं. बघा, आजच्या मोर्चानंतर उद्धव ठाकरे त्याच्यावरती उत्तरं देतील, काय द्यायचे तुमच्या प्रश्नाला सर्व उत्तरं मिळतील. आपणही मोर्चाला या, मोर्चात सहभागी व्हा आणि बुलंद आवाज जो आहे मुंबई वाचवण्यासंदर्भात धारावीच्या निमित्तानं त्याचा अनुभव घ्या.